विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। पहिली बातमी आहे नागपूरची। नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या आवारामध्ये अजनी रेल्वे स्थानकाच्या अगदी समोर जिवंत काडतूस मिळण्याचं एक सत्रच सुरू झालेलं आहे। गेल्या 7 दिवसापासून पोलिसांना तिथं काडतूस आणि काडतूसच्या पुंगळ्या या मिळत आहेत। आतापर्यंत जवळजवळ 150 ते 200 अशा पुंगळ्या आणि काडतूस हे मिळालेले आहे। या परिसरामध्ये अत्यंत जुनाट असे क्वार्टर्स आहेत, ज्यात सैन्याचे काही कर्मचारी राहतात। ते एनसीसीच्या मुलांना इथं ट्रेनिंग देत असतात। अशाच एका कर्मचाऱ्याच्या घराच्या पाठीमागे गटर लाईनमध्ये जमिनीत हे काडतूस आढळले आहे आणि अजूनही अशा पद्धतीनं या पुंगळ्या आणि काडतूस सापडत आहेत। त्यामुळे ह्या कशासाठी कोणाकडून इथं आल्या याचा छडा लागत नसल्यामुळे भरपूर खळबळ ही माजलेली आहे। वाशिममध्ये बबन पायघन यांच्या हत्येचा आरोपी हा थेट नागपूरचा एक पोलिसात कार्यरत असलेला कर्मचारी निघाल्यामुळे भरपूर खळबळ माजली आहे। बबन पायघन हे वाशिममध्ये माजी सरपंचही राहिलेले आहेत आणि विद्यमान उपसरपंच होते। त्यांची निर्घृण हत्या 8 दिवस आधी करण्यात आली होती, मात्र त्यांच्यावर भरपूर वार करून अगदी त्यांची बोटे छाटलेला व्यक्ती हा नागपूरच्या ट्रॅफिक पोलीसमध्ये काम करणारा कर्मचारी निघाला आणि त्यांनी ही हत्या इतर 2 सहकाऱ्यांबरोबर केल्याचं समजतं। गावात आपल्या वडिलांच्या विरोधात असलेल्या या उपसरपंचाचं राजकारण आणि त्याचबरोबर जुनं वैमनस्य याला कारणीभूत असल्याचं समजतं। पुढची बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्याची। आतापर्यंत इथं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फारसा परिणाम दिसला नव्हता, मात्र आज शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन चंद्रपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। स्वामीनाथन आयोग हा लागू करण्यात यावा ही एक मुख्य मागणी आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेलंगणा आणि आंध्रहून सर्व भाजी आणि त्याचबरोबर दुधाचा पुरवठा होत असल्यामुळे आतापर्यंत फारसा परिणाम हा झालेला नव्हता, मात्र आज हा बंद जो पुकारण्यात आलेला आहे त्याला यशस्वी करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनी भरपूर पुढाकार घेतलेला आहे। अमरावतीमध्ये शेतकरी आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि काल अमरावती जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन करत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर फळे भाजी फेकण्याचं हे आंदोलन केलं। तर दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा एसडीओच्या कार्यालयामध्ये दूध फेकून आंदोलन केलेलं आहे। यामध्ये 6 लोकांना डिटेन करण्यात आल्याची माहिती आहे। वर्धेमध्ये सुद्धा शेतकरी आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे। वेगवेगळ्या संघटनांनी आज सुद्धा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तर काल म्हणजे 6व्या दिवशी सुद्धा वर्धेत अनेक ठिकाणी आंदोलनं पाहायला मिळाली। एकीकडे देवळीमध्ये भाजीपाला फेकून आंदोलन करण्यात आलं, रास्ता रोको करण्यात आलं, तर दुसरीकडे आर्वीमध्ये तलाठ्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलं। आज सुद्धा आर्वी बंदचा इशारा हा प्रहार संघटनेसह इतर काही संघटनांनी दिलेला आहे। काल गडचिरोलीमध्ये पोलिसांना दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीला पकडण्यात यश आलेलं आहे। ही टोळी गेल्या 5 महिन्यापासून गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्यरत होती। सातत्यानं दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी येत होत्या। या टोळीला मात्र सिरोंच्या मधनं ताब्यात घेण्यात आलं। यांच्याकडे 20 दुचाक्या सुद्धा सापडल्या आहेत। काल भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्याच्या सिंधी लाईन परिसरामध्ये 4 वाजताच्या सुमारास आग लागली। आगीमध्ये 4 दुकानं ही जळून खाक झाल्याचं समजते। यामध्ये महाराष्ट्र हँडलूम नावाचं एक महत्त्वाचं दुकान सुद्धा जळलंय। त्याला लागलेलं एका किराण्याच्या दुकानाला सुद्धा ही आग लागली आणि त्यानंतर आगीनं रौद्र रूप धारण केलं। आगीवर नियंत्रण हे लाखनीमध्ये असलेल्या अग्निशमन दलाला करता आलं नाही आणि त्यामुळे भंडाऱ्यातून सुद्धा आग विझवण्याचे बंब हे मागवावे लागले। त्यानंतर ही आग शमवण्यास यश मिळालं, मात्र तोपर्यंत 4 दुकानं ही जळून राख झाली होती। अकोला महानगरपालिकेमध्ये भाजपाला धक्का बसलेला आहे। अनिल गरड
ह्या नगरसेवकाला विभागीय आयुक्तांनी काल अपात्र घोषित केलेलं आहे. अनिल गरड हे एसटी मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी निवडणूक लढवली आणि ती त्यांना आता महागात पडलेली आहे. शिवसेनेच्या विजय मालोकर यांनी त्यांच्या विरोधात ही याचिका केली होती. यवतमाळच्या महागाव येथे काँग्रेस आणि इतर काही संघटनांनी चक्क टमरेल धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. महागाव याला हागणदारी मुक्त 31 मार्चपर्यंत करावं असं शासनाचं उद्दिष्ट होतं. मात्र ह्यासाठी जो तिसरा अनुदानाचा हप्ता होता तो लोकांना देण्यातच आला नाही. जून ओलांडून गेलं तरीही अजून पैसे यायचे आहे. त्यामुळे 1,500 शौचालयाचं बांधकाम हे सुरू तर झालं, मात्र 50% काम हे अजूनही अपूर्ण अवस्थेतच आहे आणि त्यामुळं इथं अशा पद्धतीचं हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. शौचालयाचं अनुदान मिळालं नाही आणि त्यामुळेच आंदोलन हे बुलढाण्यात सुद्धा बघायला मिळतं आहे. बेमुदत उपोषण हे संग्रामपूर तालुक्यात सुरू करण्यात आलेलं आहे. पातुर्डा गावातील शौचालयांना मिळणारं अनुदान हे देण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे ते त्वरित देण्यात यावं ह्यासाठी आठवले गटानं, रिपाईच्या आठवले गटानं हे आंदोलन सुरू केलेलं आहे.